अजय, विजय आणि सुजय या तिघांना एक काम पूर्ण करण्यासाठी 12, 15 आणि 20 दिवस लागतात. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. मात्र सुजय 2 दिवसानंतर काम सोडून निघून गेला. तर उर्वरित काम अजय आणि विजय किती दिवसात पूर्ण करतील? ओके, आपण आता अजय, विजय, सुजय यांचे कामाचे दिवस लिहून घेऊया. अजय 12 दिवसात एक काम पूर्ण करतोय. एक काम पूर्ण करायला 12 दिवस लागतात. विजयला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. सुजयला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. आपण या तिघांचा लसावी काढून घेऊ. 12, 15 लसावी काढल्यानंतर आपल्याला एकूण कामाचे युनिट आपल्याला मिळून जातील. आता 12, 15, 20चा लसावी आहे 60. 12, 15, 20चा लसावी 60. 60 म्हणजेच एकूण कामाचे युनिट. जो सुजय आहे तो एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर एका दिवसात तो किती युनिट काम करणार? 60 भागिले 20, 3 युनिट काम करणार. विजय एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. एका दिवसात तो किती काम करतो? 60 भागिले 15, 4 युनिट. अजय एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे तो एका दिवसात किती काम करणार? 60 भागिले 12, 12 पंचे 60 युनिट, 5 युनिट. ओके, आता त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे? तिघांनी एकत्र काम सुरुवात केली. मात्र सुजय 2 दिवसानंतर काम सोडून निघून गेला. म्हणजे तिघांनी 2 दिवस एकत्र काम केलेले आहे. तिघांनी 2 दिवस एकत्र काम केले आहे. 2 दिवस एकत्र काम केले आहे. मग तिघांनी मग 2 दिवस किती युनिट काम केले हे आपण काढूया. मग एका दिवसाचे युनिट किती होतात? एका दिवसाचे कामाचे युनिट, एका दिवसाचे कामाचे युनिट 5 अधिक 4 अधिक 3, 5 आणि 4 9 आणि 3 12 युनिट. मग 2 दिवसाचे 12 गुणिले 2 म्हणजे 24 युनिट. म्हणजे 2 दिवस एकत्र तिघांनी 24 युनिट काम केलं. मग एकूण युनिटमधून हे 24 युनिट वजा करूया. 60 वजा 24 म्हणजेच 36 युनिट. हे 36 युनिट म्हणजेच उर्वरित कामाचे युनिट. उर्वरित जे काम शिल्लक राहिलेले आहे त्या कामाचे युनिट. उर्वरित कामाचे युनिट. मग आता उरलेलं जे काम आहे, शिल्लक राहिलेले काम आहे ते कोण पूर्ण करणार आहे? अजय आणि विजय. आता अजय एका दिवसात किती काम करतो आहे? 5 युनिट. विजय किती काम करतो आहे? 9 युनिट. म्हणजे अजय आणि विजय हे शिल्लक राहिलेले काम करणार आहेत. हे एका दिवसात किती काम करतात? 5 अधिक 4 9 युनिट. मग शिल्लक राहिलेले कामाचे युनिट किती आहेत? 36. अजय आणि विजय एका दिवसात काम करतात 9 युनिट. मग या दोघांना हे उरलेलं शिल्लक राहिलेलं काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? तर त्याचं उत्तर आहे 36 भागिले 9 म्हणजेच 4 दिवस.
म्हणजे शिल्लक राहिलेलं जे काम आहे ते अजय आणि विजय 4 दिवसात पूर्ण करतील. पुढचं गणित बघा. सुनील आणि अनिल हे दोघे एक काम अनुक्रमे 20 आणि 25 दिवसात करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु अनिल 5 दिवस अगोदर काम संपायच्या 5 दिवस अगोदर काम सोडून निघून गेला. तर तो काम सोडून जाण्याच्या आधी दोघांनी एकत्र मिळून किती दिवस काम केले. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, सुनील आणि अनिल या दोघांचे ते किती दिवसात काम करतात हे सांगितलेलं आहे. आणि एक कंडिशन काय दिलेली आहे की जो अनिल आहे तो काम संपायच्या अगोदर 5 दिवस काम सोडून निघून गेला आहे. याचाच अर्थ काय, शेवटचे जे 5 दिवस आहेत ते कुणी काम केलेलं आहे, तर सुनीलने. शेवटचे 5 दिवस सुनीलनं काम केलेले आहे. आणि त्याच्या अगोदर हे काम संपायच्या अगोदर 5 दिवस अनिल आणि सुनील या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. यांचे दिवस लिहून घेऊया. सुनीलचे दिवस, सुनील हा एक काम 20 दिवसात संपवतो. अनिल तेच काम 25 दिवसात संपवतो. दोघांचा लसावी काढून घ्या. 20, 25 लसावी काढल्यावर आपल्याला एकूण कामाचे युनिट मिळून जातील. 20 आणि 25चा लसावी आहे 100. हे 100 म्हणजेच एकूण कामाचे युनिट. ओके. अनिल जो आहे तो एक काम 25 दिवसात पूर्ण करतोय. मग एका दिवसात किती युनिट काम करणार, 100 भागिले 25, 4 युनिट. सुनील एक काम 20 दिवसात पूर्ण करतोय. एकूण कामाचे युनिट 100 आहेत, तर तो एका दिवसात काम किती करणार, 100 भागिले 20, 5 युनिट. दोघे मिळून एका दिवसात किती काम करणार, सुनील आणि अनिल एका दिवसात किती काम करणार, 5 अधिक 4, 9 युनिट. ओके. आता काय कंडिशन दिल्या, तर अनिल हा काम संपायच्या अगोदर 5 दिवस काम सोडून निघून गेला. म्हणजे शेवटचे 5 दिवस सुनीलने एकट्याने काम केले आहे. ओके. म्हणजे शेवटच्या 5 दिवसात सुनीलने किती युनिट काम केले हे काढायचं आहे. मग सुनील एका दिवसात किती काम करतोय, 5 युनिट. 5 दिवसाचे किती झाले, 5 दिवसाचे कामाचे युनिट, 5 दिवसाचे कामाचे युनिट 5 गुणिले 5, 25 युनिट. म्हणजे सुनीलने शेवटच्या 5 दिवसात 25 युनिट काम केले. एकूण कामाचे युनिट 100. म्हणजे अनिल काम सोडून जायच्या अगोदर दोघांनी एकत्र म्हणून किती युनिट काम केले होते, तर 100 वजा 25 म्हणजे 75 युनिट. हे काम दोघांनी एकत्र मिळून केलेलं आहे. दोघांनी एकत्र मिळून काम केलेलं आहे 75 युनिट. मग त्यांनी काय विचारले, तर तो अनिल काम सोडून जायच्या अगोदर दोघांनी
एकत्र मिळून किती दिवस काम केले. आता दोघं एका दिवसात काम किती करतात? 9 युनिट. काम सोडून जाण्याच्या अगोदरचे किती युनिट आहेत? 75. तर 75 भागिले 9 म्हणजेच 9 8 72 राहिले 3 3 9 म्हणजेच 8.1/3 दिवस हे सुनील आणि अनिल यांनी एकत्र काम केले. एकत्र काम सोडून जायच्या अगोदर दोघांनी 8.1/3 दिवस एकत्र काम हे केलेलं आहे. पुढचं गणित आहे. सुरेश आणि रमेश एक काम अनुक्रमे 8 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी एक सोडून एक दिवस काम केले तर पूर्ण काम किती दिवसात संपेल. तर त्यांनी काय सांगितले? सुरेश आणि रमेश यांना अनुक्रमे 8 आणि 12 दिवस एक काम पूर्ण करण्यासाठी लागतात. सुरेशला किती दिवस लागतात? सुरेशला एक काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतात. रमेशला एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. तर दोघांचा लसावी काढूया. 8 12 लसावी काढल्यानंतर आपल्याला एकूण कामाचे युनिट मिळून जातील. दोघांचा लसावी असणार आहे 24. म्हणजे 24 हे काय? एकूण कामाचे युनिट. मग रमेश एक काम 12 दिवसात पूर्ण करतोय. एकूण कामाचे युनिट 24 आहेत. तर रमेशला काम पूर्ण करण्यासाठी किती होते? रमेश एका दिवसात किती काम पूर्ण करतोय? मग 24 भागिले 12 2 युनिट. सुरेशला एक काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतात. एकूण कामाचे युनिट आहेत 24. तर सुरेश एका दिवसात किती काम पूर्ण करणार? 24 भागिले 8 3 युनिट. मग दोघेजण आता त्यांनी कंडिशन काय दिल्या? जर त्यांनी एक सोडून एक दिवस जर काम केले म्हणजे एक आड एक दिवस सुरेश काम करतोय, एक दिवस रमेश काम करतोय. दोघंजण एकत्र एक दिवस काम करत नाहीत. एक दिवस एकटाच काम करतोय. तर ते काम किती दिवसात संपेल असं सांगितलेलं आहे. आता बघा, पहिल्या दिवशी काय केला? सुरेशने काम केलं. मग सुरेश एका दिवसात किती काम करतोय? 3 युनिट. म्हणजे सुरेशनं पहिल्या दिवसात 3 युनिट काम केला. दुसऱ्या दिवशी काम कोण करते? रमेशने दुसऱ्या दिवशी काम केला. रमेश किती युनिट काम करतोय? 2 युनिट. मग तिसऱ्या दिवशी परत कोण काम करणार? सुरेश. चौथ्या दिवशी रमेश. 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10. 10 आणि 3 13. 13 आणि 2 15 आणि 3 18. 18 आणि 2 20. 20 आणि 3 23. ओके. हे एकूण झाले 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 3 13. 2 15. 3 18. 2 20 आणि 3 23. 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 दिवस झाले. राहिले हे 23 झाले. एकूण राहिलं 1 युनिट. 1 युनिट काम शेवटी कोण पूर्ण करणार आहे? तर रमेश. कारण रमेश एका दिवसात काम पूर्ण किती करतोय? 2 युनिट. पण त्याला शेवटच्या दिवशी किती काम करायचं आहे? फक्त 1 युनिट. त्यामुळे हे किती? अर्धा दिवस फक्त शेवटी तो काम करणार. म्हणजे हे किती होणार? हाफ दिवस तो शेवटी काम करणार. म्हणजे एकूण हे 9 दिवस झाले आणि शेवटी
शेवटचा अर्धा दिवस म्हणजे एकूण 9.1/2 म्हणजे 9.5 दिवस हे तिथे या दोघांना ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील. हेच आपण सूत्राने सुद्धा सोडवू शकतो. सूत्र आहे दिलेल्या दिवसांचा गुणाकार भागिले दिलेल्या दिवसांची बेरीज गुणुले 2. 1 दिवस करतात म्हणून गुणुले 2 म्हणजे किती येणार 96/20 गुणुले 2 म्हणजेच 2 20 96/10 96/10 म्हणजेच 9.6 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9.5 दिवस. अप्रॉक्सिमेटली 9.5 दिवस. सूत्राने अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते, मात्र ह्या पद्धतीने सोडवलं तर ॲक्च्युअल तुम्हाला दिवस हे मिळून जातात. ओके. पुढचं गणित आहे अमित एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर अमित निघून गेला व उर्वरित काम सुमितने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा सुमित हेच काम किती दिवसात पूर्ण करेल. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा. अमित हा एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु काय तर 10 दिवस काम केल्यानंतर अमित निघून गेला. हे 10 दिवस काम अमितने केले आणि तो निघून गेला. मग जे उरलेले काम आहे ते सुमितने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा सुमित तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. मी दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. पहिले 10 दिवस अमितने एकट्याने काम केलं आणि उरलेले 35 दिवस सुमितने एकट्याने काम केले. तर आपल्याला तेच काम सुमित हा किती दिवसात पूर्ण करू शकतो हे आपल्याला विचारलेलं आहे. अमित काम किती दिवसात पूर्ण करतो 80 दिवसात. 80 दिवसात. त्यानंतर किती दिवस काम केला आणि सोडून गेला तर अमित 10 दिवस काम केला आणि त्यानंतर सोडून केला. दुसरी किंमत आहे. आपण आता काय करूया शॉर्ट मेथड आहे, याला आपण x मानू. त्यानंतर y म्हणजे अमितनं जे काम केले, किती दिवस काम केले अमितनं 10 दिवस, त्याला आपण y मानू. आणि z म्हणजे उरलेले काम जे सुमितनं 35 दिवसात पूर्ण केले त्याला आपण z मानू. याचे सूत्र आहे एकट्या सुमितचे जर आपल्याला दिवस काढायचे असतील तर एकट्या सुमितचे दिवस जर आपल्याला काढायचे असतील तर अमितचे एकूण दिवस गुणुले सुमितनं जे काम केले ते दिवस भागिले अमितचे एकूण दिवस वजा अमितने काम केलेले दिवस. याचा अर्थ 80 गुणुले 35 भागिले 80 वजा 10. हे बघूया किती येते. 80 भागिले 35 भागिले 80 वजा 10 70 म्हणजेच 35 × 35 35 × 70 2 × 2 2 × 4 40. म्हणजे एकटा सुमित ते काम 40 दिवसात पूर्ण करणार.